भारताचे नवे उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आज शपथ घेणार। शपथविधीसाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे दिल्लीत, अजित पवारांची मात्र दांडी। पंतप्रधान मोदी उद्या मणिपूर दौऱ्यावर। मणिपूरमधील हिंसाचारानंतर मोदींचा पहिलाच दौरा। मणिपूरमध्ये मोदी विविध विकास कामांचं उद्घाटन करणार। नाशिकमध्ये ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचा संयुक्त मोर्चा। ठाकरे बंधूंच्या युतीआधी नाशिकमध्ये कार्यकर्त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन। विविध प्रश्नांवरून रस्त्यावर उतरणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या मुंबईतील खासदार आमदारांची आज मातोश्रीवर बैठक। राज ठाकरेंसोबतच्या उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर बैठकांचा सिलसिला वाढला। पालिकेच्या तयारीला सुद्धा वेग। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत मुंबईत पार पडली भाजपची महत्त्वपूर्ण बैठक। मुंबई महापालिकेच्या संदर्भात भाजपकडून सातत्यानं चाचपणी। ओबीसी आरक्षण संपुष्टात येत असल्याने भरत कराडची आत्महत्या। भुजबळ कराड कुटुंबियांची भेट घेणार। मराठ्यांना वेगळं 10% आरक्षण नको का, भुजबळांचा सवाल। मराठा समाजानंतर आता हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा सुद्धा एसटीमध्ये समावेश करा। या मागणीसाठी मराठवाड्यातील बंजारा समाज आज मोर्चा काढणार। मागणीला आदिवासींकडून मात्र विरोध। बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीला धनंजय मुंडेंचा पाठिंबा। बंजारा समाजाला अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षणाचा दर्जा द्या, धनंजय मुंडे यांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। महापालिका निवडणुकीसाठी अजित पवारांकडून मोर्चे बांधणी। अजित पवारांचा 13 सप्टेंबरपासून जनसंवाद उपक्रम। पुण्यातील हडपसरपासून करणार उपक्रमाला सुरुवात। लोकांच्या समस्या जाणून घेणार। सोलापुरातील कुरडू गावात आज सर्वपक्ष बंदची हाक। मुरुम उत्खनन प्रकरणातील दाखल गुन्हे मागे घेण्यासाठी बंद। याच प्रकरणावरून अजित पवारांनी महिला IPS अधिकाऱ्याला दिला होता दम। सोशल मीडियावर माझ्या विरुद्ध पैसे देऊन मोहीम। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा आरोप। इथेनॉल मिश्रित इंधनामुळे वाहनांच्या कार्यक्षमतेवर परिणाम होत असल्याची टीका। कोल्हापूरच्या शाही दसरा सोहळ्याला राज्याच्या प्रमुख महोत्सवाचा दर्जा। राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालय विभागाकडून परिपत्रक जारी। राज्य सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन। अहमदनगर जिल्ह्याचं अहिल्यानगर झाल्यानंतर आता रेल्वे स्थानकाचं नाव सुद्धा अहिल्यानगरच होणार। नवा निर्णय, लवकरच रेल्वे स्थानकावर अहिल्यानगर असे फलक लागणार। बंगळुरू येथील शिवाजीनगर मेट्रो स्टेशनचं नाव सेंट मेरी करण्यास मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा होकार। शिवप्रेमींमधून संताप। मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून कर्नाटक सरकारचा निषेध। पुणे पोलिसांकडून बंडू आंदेकरच्या घराची झाडाझडती। आंदेकरच्या घरातून कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त। 67 लाखांचं सोनं आणि चांदीचे दागिने, 2.5 लाख कॅश, आलिशान कार, करारनामे, जमीन व्यवहाराच्या पावत्या जप्त। पुण्यातल्या येरवडा रामवाडी एअरपोर्ट रोडवर तरुणावर हल्ला। शस्त्रानं प्राणघातक हल्ला। CCTV समोर। हल्ल्यामध्ये कर्मचारी गंभीर जखमी। आजपासून पुढील 3 दिवस राज्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला पावसाचा ऑरेंज अलर्ट। विदर्भ वगळता सर्वत्र अतिमुसळधार पावसाचा अंदाज। परेल आणि प्रभादेवीला जोडणारा एल्फिन्स्टन ब्रिज आज मध्यरात्रीपासून तात्पुरत्या स्वरूपात बंद। एल्फिन्स्टन उड्डाणपूल आणि शिवडी वरळी एलिव्हेटेड कनेक्टर उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात येणार। सासरच्या छळाला कंटाळून जळगाव शहरात नवविवाहितेची आत्महत्या। लग्नाला अवघे 4 महिने होताच मयुरी ठोसर हिची गळफास लावून आत्महत्या। मयुरीचा पती आणि दिराला अटक। मोबाईलच्या कर्जाचे हप्ते थकवल्यास मोबाईल लॉक होणार। फोन लॉक करण्याबाबत बँका आणि वित्तीय संस्थांना परवानगी देण्याबाबत रिझर्व्ह बँकेकडून हालचाली सुरू। बुडीत कर्जांना आळा घालण्यासाठी नवा प्लॅन।